नमस्कार मित्रांनो, मराठी टेक CSC या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे, ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल. हे कार्ड एक प्रकारे आपल्या आधार कार्डसारखे असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल. यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला, तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला, कोणत्या टेस्ट करण्यात आल्या आणि कोणती औषध देण्यात आली याची माहिती, तसेच रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहे, तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला आहे, ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल. या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागद सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील. हे आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खाजगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जाऊन बनवू शकता. आभा कार्ड ऑनलाईन बनवल्यानंतर ते डाउनलोड कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे, abha.abdm.gov.in, किंवा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वेबसाईट दिसेल. यामध्ये इथे पाहू शकता ऑलरेडी हॅव आभा नंबर, लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याकडे जर आभा नंबर असेल तर इथे क्लिक करून या ठिकाणी आपण आपले आभा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी टाकून नेक्स्टवरती करायचं आहे. आभा नंबर माहिती नसेल तर आपण मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून आभा कार्ड डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी इथे आपला मोबाईल क्रमांक टाईप करायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर अशा प्रकारे इथे ग्रीन टिक येईल. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर 4-2 इथे आपल्याला आन्सर द्यायचा आहे. 4-2 या ठिकाणी आपल्याला उत्तर टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या मोबाईल क्रमांकाला जेवढेही आभा नंबर लिंकेज असेल ते या ठिकाणी आपल्याला दिसेल. यामध्ये आपल्याला जे आभा कार्ड डाउनलोड करायचं असेल त्या ठिकाणी इथे टिक करायचं आहे. टिक करून व्ह्यू प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज दिसेल. या ठिकाणी पाहू शकता डाव्या साईडला आभा कार्ड आहे, एडिट प्रोफाईल आहे, सेट पासवर्ड आहे. जर आपल्या प्रोफाईलमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर एडिट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज येईल. यामध्ये मोबाईल क्रमांक चेंज करण्यासाठी इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला ईमेल ॲड्रेस, इथे ईमेल ॲड्रेससुद्धा आपण टाकू शकतो. त्यानंतर जर आपल्याला फोटो चेंज करायचे असेल तर इथे पेन्सिल आयकॉन दिसेल. यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो आपल्याला फोटो टाकायचा असेल तो फोटो आपल्याला गॅलरीमधून सिलेक्ट करायचा आहे. तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पेज लोड घेईल. त्यानंतर इथे पाहू शकता प्रोफाईल फोटो अपडेट. अशा प्रकारे या ठिकाणी फोटो आपला अपडेट होईल. त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आभा कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले आभा कार्ड इथे दिसेल. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिसत असतील, डाउनलोड आभा कार्ड अँड प्रिंट आभा. तर डाउनलोड आभा कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आभा कार्ड इज डाउनलोडेड. तर या ठिकाणी आपले आभा कार्ड सक्सेसफुली डाउनलोड झालेले आहे. आभा कार्ड पाहण्यासाठी डाउनलोड या ऑप्शनवरती यायचं आहे. आल्यानंतर त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपले आभा कार्ड आपल्याला दिसेल. हे आभा कार्ड आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.